महागाव उमरखेड विधानसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित आमदार किसनराव वानखेडे यांनी सुरू केला आभार दौरा। आभार दौऱ्याच्या सुरुवातीला त्यांनी महागाव तालुक्यातील भोसा या गावापासून आभार दौऱ्याची सुरुवात केली असून ती महागाव आणि उमरखेड तालुक्यातील अनेक गावांना भेटी देत आहेत। याच धर्तीवर आज त्यांनी महागाव तालुक्यातील करंजखेड, वाकोडी, मोरे, सगना या गावांना भेटी दिल्या। या भेटी दरम्यान आज त्यांनी महागाव येथे मराठी 9 न्यूजशी संवाद साधला आणि महागाव उमरखेड विधानसभा क्षेत्रातील मायबाप जनतेने जे मतरूपी आशीर्वाद मला दिलेत आणि माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे त्यांचा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी मी प्रत्येक गावातील समस्या जाणून घेत आहे आणि गावातील प्रमुख समस्या सोडवण्याचा मी नेहमीच आणि नक्कीच प्रयत्न करीन असं आश्वासन त्यांनी मराठी 9 न्यूजशी बोलताना दिलं। नमस्कार, आज आपण महागाव येथे आहोत। नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे लोकप्रिय आमदार माननीय किसनराव वानखेडे साहेब यांना विधानसभा क्षेत्रातील जनतेने प्रचंड मताधिक्याने निवडून दिला आहे। याच धर्तीवर त्यांनी दोन्ही तालुक्याचा आभार दौरा जो आयोजित केलेला आहे आणि प्रथमच अशा प्रकारचा आभार दौरा विधानसभा क्षेत्रातील जनता पाहत आहे। आपण जर पाहिलं तर एखादी व्यक्ती एकदा आमदार पदावर विराजमान झाल्यास पुन्हा त्यांचं विधानसभा क्षेत्रातील मतदारांना जनतेला दर्शन दुर्मिळ होते, परंतु या सगळ्या गोष्टीला फाटा देत विद्यमान आमदार लोकप्रिय आमदार यांनी जनतेचा आभार प्रदर्शन करण्यासाठी प्रत्येक गावामध्ये भेट दौरा सुरू केलेला आहे। याच विषयावर बोलण्यासाठी आमदार साहेब आपल्यासोबत आहेत। साहेब, काय सांगसाल? अनेक समस्या ज्या आहेत महागाव उमरखेड विधानसभा क्षेत्राला सतावत आहेत आणि तुम्ही प्रत्येक गावात जाता, काय समस्या तुमच्या समोर नागरिक व्यक्त करत आहेत? माझा प्रवास हा अतिशय गरीब कुटुंबातून झालेला आहे। त्यामुळे मला सगळ्या शेतकऱ्यांची, गावकऱ्यांची, त्यांच्या प्रश्नाची जाण आहे। अशा परिस्थितीमध्ये मला उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाने मला भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ता, पदाधिकारी आणि नेत्यांच्या शब्दावर मला उमेदवारी ह्या ठिकाणी दिलेली आहे आणि उमेदवारी सुद्धा मिळाली। मतदार बांधव, भगिनी आणि मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणींनी मला अतिशय प्रचंड बहुमताने विजयी केलं। वास्तविक पाहता उमरखेड मतदारसंघातील मतदार बांधव कोणत्याही प्रकारे विकल्या गेला नाही याचं मोठेपण मला सुद्धा आहे आणि खरोखर इथला गरीब मतदार असून सुद्धा इतका प्रामाणिक आहे। तेव्हा इतका त्यांनी माझ्यावर विश्वास टाकला तर माझं सुद्धा कर्तव्य बनते की एवढ्या मोठ्या प्रमाणात विजय मिळवून दिल्यानंतर मी आज रोजी उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघातील महागाव तालुक्यामध्ये प्रवास माझा चालू आहे आणि तो प्रवास म्हणजे त्या प्रत्येक गावात जाऊन आभार, प्रत्येक व्यक्तीला भेटत आहे। तिथल्या कार्यकर्त्या, पदाधिकारी, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, महायुतीचे पदाधिकारी, मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी, सगळ्यांना मी जाता येता बोलत आहे। माझं मन भरून येत आहे की एवढ्या मोठ्या प्रकारे मला ह्या ठिकाणी निवडून दिलं तर माझं कर्तव्य बनते ह्या ठिकाणी त्यांचे आभार व्यक्त करणे आणि मी त्या प्रकारे आभार ते व्यक्त करत आहे। परंतु त्यांच्या शिक्षण क्षेत्रात सुद्धा अनेक समस्या आहेत। आज रोजी मी त्यांच्या समस्या जाणून घेत आहे की बा तुमच्या नेमक्या प्राथमिक कोणती अडचण आहे तुमच्या गावाला। प्रत्येक गावाला भेट दिल्यानंतर त्यांना विचारते की मला एक काम सांगा तुमच्या गावाचं की सगळ्यांना जे की आवश्यक आहे आणि सगळ्यांच्या उपयोगी असेल प्रथम एक प्राधान्याने काम सांगा, ते माझ्या सरकारकडून मंजूर करून आल्याशिवाय राहणार नाही। एवढ्या मोठ्या प्रमाणात त्या कामाची मी खात्री देत आहे आणि मला विश्वास आहे माझं सरकार सुद्धा त्यांना त्या ठिकाणी मदत करणार आहे आणि तशा प्रकारचं पूर्ण मतदारसंघात फिरून प्रत्येक गावचं एक नंबरचं सगळ्याला आवश्यक असलेलं काम मी प्रत्येक गावातून घेणार आहे आणि त्याचा सगळा प्रस्ताव तयार करून माझ्या सरकारकडे पाठवणार आहे आणि प्रत्येक गावचं एक काम प्रमुख प्राधान्याने मी करणार आहे। आणि खरोखर अतिशय ह्या ठिकाणी माझी गरीब बांधव आहेत, परंतु इतका प्रामाणिक माझा मतदारसंघ आहे की माझं स्वप्न आहे की एवढा प्रामाणिक मतदारसंघ असून त्यांना काही अडीअडचणी अजून बाकी आहे। बंदी भागात आजही रोजी 75 वर्षे झाले स्वातंत्र्य मिळून
अजूनही कच्चे रस्ते आहेत. जेव्हा कधी प्रसंग येतो दुःखाचा किंवा आरोग्याच्या संबंधी, तेव्हा तिथून माझ्या माया बहिणीला येताना खूप अडचणी होतात. गरोदर असल्यावर तर कधी कधी रस्त्याने डिलिव्हरी होते, कधी कधी तर बाळ राहत नाही, कधी कधी आई राहत नाही. इतक्या मोठ्या प्रमाणात बंदी भागामध्ये समस्या आहेत. त्यांच्या समस्या मला कशा सोडवता येतील हे प्रमुख प्राधान्याने मी करणार आहे. त्याचबरोबर पैनगंगा नदी आहे, इकडं पूस नदी आहे, दोन्ही नदीवर धरणं आहेत, परंतु माझ्या शेतकरी बांधवाला आजही काही प्रमाणात बांधावर पाणी जात नाही. ह्या ठिकाणी एक सोडून 2 कारखाने आहेत. सहकार क्षेत्रामध्ये प्रथमतः ती कारखाने होती, पण इथल्या नियोजनामुळं आज ती कुठंतरी भाडेतत्वावर आहेत. खूप त्या शेतकरी बांधवांना पाण्याच्या अडचणी येतात, विजेच्या अडचणी येतात. खरं जर म्हणलं तर असा भ्रष्टाचार करून पैसा आणून त्यांना वाटप करण्यापेक्षा माझं म्हणणं आहे की त्यांची शेती आहे, त्यांना व्यवस्थित जर पाणी मिळालं, व्यवस्थित जर वीज मिळालं तर त्यांच्याकडेच एवढं उत्पन्न होते की ते आपल्या देशाला जगवणारी माणसं आहे. त्यांना काय अशा प्रकारचं आमिष दाखवण्यात अर्थ आहे. म्हणून माझा प्रश्न राहील की माझ्या शेतकरी बांधवांना या ठिकाणी सुखी समृद्धी कसं करता येईल. त्याचबरोबर ह्या ठिकाणी रोजगाराचा प्रश्न आहे. एखादा मोठा उद्योग उभा राहते का? आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या एकत्र भावनेतून आम्ही त्या प्रकारे सुद्धा ह्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. त्याचबरोबर माझे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नेते मंडळींनी सुद्धा मला खूप सहकार्य केलं. त्यांच्याबद्दल सुद्धा माझं मन भरावून जातंय. त्याचबरोबर युतीचे जो धर्म असतो तो सुद्धा माझ्या पक्षातील जे आम्ही महायुतीत आहोत त्यांनी सुद्धा इतकं खूप चांगल्या प्रकारे काम केलं. एवढ्या मोठ्या प्रमाणात मला यश मिळवून दिलं तर माझं निश्चित एक आभार मानण्याचं तर काम प्रथम प्राधान्य होतेच, परंतु त्यांची कामं सुद्धा आता प्रथम प्राधान्य करायचं हे माझं कर्तव्य होते. म्हणून मी पूर्ण मतदारसंघात हा माझा दौरा चालू केला आहे आणि तो थोड्या दिवसामध्ये पूर्ण होईल. नक्कीच आपण पाहू शकता महागाव उमरखेड विधानसभा क्षेत्राचे आमदार आपल्यासोबत होते. जनतेने जो त्यांच्यावर भरोसा दाखवला तो सार्थ ठरवण्यासाठी ते तत्पर असल्याचं त्यांनी आपल्याशी बोलताना सांगितलं आहे. मराठी 9 न्यूजसाठी सचिन उबाळे, महागाव.